पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरल्या आणि स्वर्गातल्या अद्भुत गोष्टी देवाच्या पवित्र आत्म्यानं भरलेल्या लोकांनी, सेवकांनी प्रगट केलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्याला पृथ्वीवरल्या आणि स्वर्गातल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही कशा प्रकारे पापक्षमेचा अनुभव, तारण्याचा आनंद, जीवनाचा आनंद प्राप्त करून घ्यावा, हे सत्य येशू ख्रिस्तानं प्रत्येक वचनातून आम्हाला प्रगट केलेलं आहे. आणि मला आज सांगायला या संदेशामध्ये तुम्हाला आनंद वाटतो की प्रियानो, बायबलमध्ये जसं लिहिलेलं आहे, जे युगानुयुग आणि पिढ्यानपिढ्या जे गुप्त ठेवलेलं होतं, असं गुज त्या परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्रगट केलेलं आहे. आणि हे गुज स्वतः येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त हे देवाचं गुज आहे. हे येशू ख्रिस्त हा देवाचा एक निधी आहे. येशू ख्रिस्त ही परमेश्वराची मानवासाठी एक संपन्नता आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. जेव्हा आम्ही येशूची प्रार्थना करतो विश्वास धरून, तेव्हा तो आम्हाला सहाय्य करतो. जेव्हा आम्ही त्याचं ऐकून त्याच्या मागून जातो, तेव्हा तो आम्हाला अद्भुत गोष्टी दाखवतो. आणि जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये राहून त्याला आनंद होईल, त्याला आमच्या गोष्टी मान्य होतील, असं जेव्हा आमचं आत्मिक जीवन असतं ना, तेव्हा तर तो आम्हाला या पृथ्वीवरला असो किंवा स्वर्गातला असो, ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियानं डोंगरावरल्या प्रवचनामध्ये देखील 10 धन्यवाद देताना सांगितलं की जे आत्म्याने देईन ते धन्य, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. जे शोक करतात ते धन्य, त्यांचं सांत्वन होईल. जे ताणलेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील. जे दयाळू ते धन्य, ते आजवर दया करण्यात येईल. हे सगळं धन्यता, हे सगळे आशीर्वाद प्रियजनांनो येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेले आहेत, सांगितलेले आहेत. मी तर म्हणतो आज आम्ही धन्य आहोत, म्हणजे आम्ही आशीर्वादित आहोत. इंग्लिश बायबलमध्ये त्याला ब्लेस्ड म्हटलेलं आहे. आज आपण ब्लेस्ड आहोत, आशीर्वादित आहोत. थोडंसं अन्न असेल, परंतु ते आपल्या परिवाराची उदरनिर्वाह पुष्कळ महिने करतं. थोडासा पगार असेल, पण त्यावरती आपलं चालू आहे. लेकरांचं शिक्षण असेल, घरातल्या गरजा असतील, या गोष्टी त्या पगारामध्ये भागत आहेत. प्रियजनांनो, कारण त्यावरती देवाचा आशीर्वाद आहे व हात आहे तुमच्यावर, तुमच्या परिवारावर, तुमच्या लेकरावर, तुमच्या कमाईवर, तुमच्या घरावर. ही देवाची कृपा आहे. आणि म्हणून आपल्याला काही कमी पडत नाही. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं आतापर्यंत आम्हाला सांभाळलं, सहाय्य केलं, सुरक्षित ठेवलं. आजही तो आम्हाबरोबर आहे. तो पुरवठा करत आहे. अजून आम्हाला वाटतं त्यानं पुष्कळ द्यावं, पुष्कळ आयुष्य द्यावं, पुष्कळ चांगल्या गोष्टी द्याव्या. आपल्या लेकरांना परमेश्वरानं सगळ्या गोष्टी द्याव्या. चांगल्या गोष्टी आहेत, परंतु प्रत्येक गोष्टीचा समय ठरलेला आहे हे विसरू नका. कारण ज्यांचं तारण झालं आणि ज्यांनी सुवार्थ कार्य पुष्कळ केलं आणि आता वृद्ध झाले असतील, त्याला वाटत असेल प्रभू तू आता ये.
ज्यांनी अनेक दृष्टांत पाहिले, अनेक गोष्टी त्यांनी अनुभवल्या, त्यांना देखील वाटत असेल प्रभू तू ये. या पृथ्वीवरील हे सगळं छळ, आपत्ती, संकट, नैसर्गिक आपत्ती, मनुष्याकडून उद्भवणारे त्रासमय गोष्टी, या सगळ्या पीडा आणि या भूतलावरील अनेक नको असणाऱ्या, डोळ्याला पाहवणार नाहीत, कानाला ऐकवणार नाहीत, अशा भयानक गोष्टी माझ्या बहीण भावांनो घडत आहेत. आणि यामुळे देखील कधी कधी आम्हाला वाटतं की प्रभू आता बस झालं, प्रभू तू ये. असं वाटतंय की नाही तुम्हाला? का नको अजून प्रभूने यायला? प्रभूने यायला पाहिजे. प्रियानो, बायबल सांगतो कित्येक लोक ज्याला विलंब म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो आमचा अजून सहन करत आहे. जो येणार तो येईल, तो उशीर करणार नाही. शास्त्र सांगतं त्या परमेश्वराला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्ष एक दिवसासारखी आहेत. स्वतः येशू ख्रिस्तानं म्हटलेलं आहे, रात्री जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. अकस्मात जात्यावर दळणाऱ्या दोघीतून एक घेतली जाणार आहे, शेतात काम करणाऱ्या दोघातून एक घेतली जाणार आहे. आणि यासाठी येशू ख्रिस्तानं अनेक दाखले दिले. 10 कुमारींचा तो दृष्टांत सांगितला. 5 कुमारी शाण्या, 5 मूर्ख होत्या. ज्या शाण्या होत्या त्यांनी दिवे घेतले, दिव्यात तेल घेतलं. मूर्ख होत्या, दिवे घेतले, पण वर यायची वेळ झाली, दिवे जाऊ लागले आणि त्या बाजारात गेल्या. तेवढ्यात वर आला आणि त्या आत गेल्या. माझ्या प्रियानो, हे सगळं येशू ख्रिस्तानं का सांगितलं आणि का शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे? तर याचं कारण असं आहे, आज देवाचा सेवक तुम्हाला हा संदेश तुम्हाकडे येत आहे की प्रियानो, ही गोष्टी सांगण्याचा प्रभू येशूचा हेतू सरळ आणि सत्य आहे की येशू लवकर येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, जेव्हा त्याच्या वचनाचं आम्ही रहस्य वाचन करून, ऐकून जेव्हा समजून घेतो, तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला प्रकट करतो की हो, येशू येणार आहे. परंतु जे लोक अजूनही आपल्या विलासात, कामात, चैनीत, जगाच्या गोष्टीमध्ये आज आनंद करत आहेत, त्यांना ती चाहूल लागलेली नाही. जसं नोहाच्या वेळेला बायबल सांगतं 40 दिवस 40 रात्री पाऊस पडायच्या अगोदर देवानं नोहाला सांगितलं होतं, तारू तयार कर, जगाला ओरडून सांग 40 दिवस 40 रात्री पाऊस पडणार आहे आणि तारूमध्ये या म्हणून. पाचारण केलं नोहानं, सगळ्यांना ओरडून सांगितलं. फक्त त्याची पत्नी, त्याची मुलं, सुना यांनी ऐकलं आणि काही सरपटणाऱ्या जीवानी, संचार करणाऱ्या प्राण्यांनी आणि हिंस्र प्राण्यांनी आणि काही पक्ष्यांनी ऐकलं आणि ते तारूत गेलेत. नागपुड्यात पाणी जाईपर्यंत लोकांनी ऐकलं नाही आणि मग पाऊस सुरू झाला आणि काय सुरू झालं की लोक नाश पावलेत प्रियानो. आणि मग ते म्हणतात, नोहा आमच्यासाठी दार उघड. प्रियानो, परमेश्वरानं आजही स्वर्गाचं दार उघडं आमच्यासाठी ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि स्वर्गाचं दार स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू म्हणतो, मी स्वर्गाचं द्वार आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडे जात नाही. प्रियजनांनो, आजचा संदेश तुम्हाकडे येत असताना आम्ही येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी आम्ही सावध राहिलं पाहिजे. आम्ही आत्मिकरित्या जागृत राहिलं पाहिजे आणि त्याच्या येण्याची चाहूल आज या जगानं ओळखलेली आहे. काय तुम्ही ओळखलेली आहात काय? भूकंप अचानक होतो आणि मग आपण काय करतो? पळत सुटतो. जरा जरा हादरतानाच आम्हाला जर समजलं आणि बाहेर आलो तर ठीक आहे. प्रियजनांनो, हे जगामध्ये आज जेव्हा मी परिस्थिती बघत आहे, तरुणावर होणारे अत्याचार, तरुणींच्यावर, स्त्रियांच्यावर, लेकरांच्यावर, हे सगळं अमंगळ आणि सगळं अशुद्ध गोष्टी पाहताना प्रियानो, आज तुम्हाला समजत असेल की खरंच जग अंधारात आणि नाशामध्ये चाललेलं आहे.
आणि म्हणून आज आपण अशा काळामध्ये आहोत की प्रभू येशू ख्रिस्त येण्याची ही वेळ आलेली आहे. आशीर्वादाचे संदेश सगळेच देतात, ऐकतात, पण आज आम्हाला एक विशेष संदेश एका घटनेवरून आपल्याला पाहायचा आहे. दानिएलच्या पुस्तकामध्ये नबुकदनेस्सर राजाला जे स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याने जो दृष्टांत पाहिला आणि त्या दृष्टांताचा जो अर्थ किंवा जे प्रगटीकरण आहे आपण ते पाहणार आहोत. दानिएलचं पुस्तक 2 अध्याय आणि 1 पासून 5 पर्यंत काही वचनं मी आपणासाठी वाचतो. दानिएल 2. नबुकदनेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी स्वप्ने पडली, जेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. तेव्हा राजाने हुकूम केला की माझी स्वप्ने काय आहेत ते सांगावयाला ज्योतिषी, मांत्रिक, जादूकार व खासदी यास बोलावून आणा. मग ते सर्व राजासमोर हजर झाले. राजा त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न समजण्याविषयी माझ्या मनाला तळमळ लागली आहे. ते खासदी आरामी भाषेत राजाला म्हणाले, महाराज शिराय असा आपले स्वप्न आपल्या ह्या दासास सांगा, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. राजाने खासद्यास म्हटले की माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ ही मी तुम्हाला कळवली नाहीत, तर ही मला तुम्ही कळवली नाहीत तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावे. पहा, नबुकदनेस्सर राजा, प्रियजनांनो, हा बाबेलचा राजा होता आणि या बाबेलच्या राजानं एकदा काय केलं, यहुदाचा राजा यहोयाकीमच्या यरुशलेमाला एकदा वेढा घातला. काळजीपूर्वक ऐका. जेव्हा या नबुकदनेस्सरानं यहोयाकीम याच्या यरुशलेमाला वेढा घातला तेव्हा ही गोष्ट परमेश्वरानं पाहिली. प्रियजनांनो, बरेचदा काही गोष्टी, आपली परिस्थिती किंवा जगामध्ये उत्पन्न होणारी परिस्थिती, इकडे लक्ष द्या काळजीपूर्वक. बऱ्याच गोष्टी आपण म्हणतो, अक्षरशः या गोष्टीनं मला वेढा घातलेला आहे. हे आजारपण, ही गरिबी, ही भीती, मुलांचे प्रश्न, अनेक गोष्टी आहेत की यामुळं अक्षरशः मला सैतानानं वेढाच घातलाय की काय असं वाटतं. प्रियानो, हॅलो, काळजीपूर्वक ऐका. परंतु बऱ्याचदा बायबल सांगतं आमच्यावरती येणारं अल्प किंवा जे संकट आहे ते अनंत काळ गौरवाचा धीर उत्पन्न करतं. प्राइज द लॉर्ड. आज कदाचित एखाद्या समस्यामुळं, आर्थिक समस्यामुळं, आजारपणामुळं, कौटुंबिक प्रॉब्लेम किंवा तुमच्यावर अधूनमधून येणारं दुःख, निराशा, यामुळे माझ्या बहीण भावांनो तुम्हाला वाटत असेल या गोष्टीनं मला वेढाच घातलेला आहे, हो, मला कोण सोडवेल. प्रियानो, माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टींनी त्या 29 वर्षामध्ये मला वेढलेलं होतं. आजारपण, व्यसन, भीतीदायक गोष्टी, नातेवाईक, चुकीचे मित्र, मी पाहिलेली अनेक मोठमोठी श्रीमंतीची स्वप्न, अनेक गोष्टीनं मला वेढा घातला होता आणि त्यामधून मी सुटूच शकत नव्हतो. आज देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. कदाचित इथं बसणाऱ्यांपैकी काही लोकांना आज वाटत असेल की परमेश्वरा, मला देखील या गोष्टीच्या, या सैतानानं जो वेढा घातलेला आहे. कधी कधी आम्हाला, आमच्या विचाराला सैतान ब्लॉक करतो. कधी कधी प्रार्थना आमच्या थांबतात. बरेचदा आमचं पुढे जाणं पावलं जड होतात. चर्चला यायचं म्हटलं की आळस येतो. बायबल वाचायचं म्हटलं की झोप येते. हात उंचून भक्ती करायची म्हटले तर शरम वाटते. अनेक गोष्टी आहेत. मग अशी इतकी सुंदर आराधना होती की मी माझ्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताने केलेले सगळे आशीर्वाद, मला दिलेला अनुग्रह, माझ्यासाठी केलेला उद्धार मी माझ्या मनात अंतकरणात मला प्रभूनं तो दाखवला. आणि मग त्यामुळं मी स्वतःला वेड्यामध्ये नाही तर वेड्यासारखा मी आराधना करत होतो. प्राइज द लॉर्ड. हात उंचावून, नाचून, गाऊन मी स्तुती केली, मी आराधना केली, मी देवाला धन्यवाद दिला.
मला कोण बघतोय यापेक्षा मला परमेश्वर बघतोय. मला ही संधी आहे एकदा आता चर्चमध्ये माझ्या बहीण भाऊ आलेले आहेत, त्यांच्या सान्निध्यात परमेश्वराचा उपकार मानण्याची, या गीताला धरून गीत गाण्याची, धन्यवाद देण्याची. म्हणून मी परमेश्वरासाठी वेड्यासारखा मगाशी मी नाचत होतो, स्तुती करत होतो आणि प्रभूनं मला आत्म्यानं भरलं. मला आनंद वाटला त्या गीतामध्ये. बरेचदा आपलं काय होतं, ते गीतच आमच्या कानामध्ये आम्ही ऐकून समजून घेत नाही त्या गीतातले अनुभव. आणि मग ते गीत आम्हाला आत्म्याच्या द्वारे आम्हाला जाणीव करून देत असतं की बघ परमेश्वर तुझ्या जीवनात काय काय कामं केलेले आहेत. आणि मग ते गीत आमच्याकडे कानातून आम्ही व्यवस्थित ऐकत नाही, लक्ष नाही, आणि जर आम्ही टाळ्या वाजवत नाही, स्तुती करत नाही, तर प्रियजनानो, जो सैतान आळसानं, जो सैतान आम्हाला भीतीनं, जो सैतान आम्हाला एखाद्या गोष्टीनं बांधायचा प्रयत्न करतो, तिथंच आमची पाऊल पण इकडे तिकडे जात नाही. आमची हाताची टाळीचा आवाज जर येत नाही तर तुम्ही वेड्यात आहात. प्रियजनानो, परिस्थिती काही असू दे, दाविदाची ती मिखल, बरोबर आहे ना, दाविद जेव्हा परमेश्वराच्या कोशापुढे नाचला तेव्हा ते म्हणले हा काय वेडा आहे काय. त्याला वेडा म्हणणारी तिला काय झालं, कोड आलं मला वाटतं, बरोबर आहे ना, का नाही आलं, नाही आलं, ती वांज राहिली, वांज राहिली. प्रियजनानो, दावीद म्हणतो माझ्या परमेश्वरासमोर मला वेड्यासारखं वस्त्राचं भान न ठेवता नाचून स्तुती आराधना करायला मला त्याच्यात आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून काही दिवसानंतर स्त्रियांनी जेव्हा टाळ आणि डप वाजवले तेव्हा त्या स्त्रियांनी म्हटले, शौलाने 1000 वंदिले, विधिले, काय केले, वधिले. स्त्रियांनी टाळडप वाजून काय केलं, त्या म्हणाल्या शौलाने 1000 वधिले, दाविदाने लाखो विधिले, वधिले. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरासाठी दावीद हा एक उत्तम आराधक होता. मेंढरांची काळजी घेताना देखील उपासना करायचा, भावांचे डबे पोहोचवताना तो आराधना करायचा. परमेश्वराने त्याला एक शूरवीर बनवलं होतं आणि म्हणून परमेश्वरानं त्याला मेंढपाळाचा राजा केलं. माझ्या प्रिय बंधूंनो, आज तुम्ही स्वतःला म्हणत असाल माझ्यामध्ये असं काय चांगलं आहे की मी देवाला देऊ शकतो. माझ्या बंधू, तुझ्यामध्ये पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत, परंतु हरणाजवळ कस्तुरी आहे ही तिला ठाऊकच नाही. आणि म्हणून कधी कधी आमचे ओठ स्तुतीसाठी जड झालेले आहेत, आमचे हात उंचावण्यासाठी जड झालेले आहेत, आणि म्हणून आमच्यातून तो सुगंध देवापर्यंत आम्ही पोहोचवतच नाही. प्रेज द लॉर्ड. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, आयुष्य एकदाच आहे, जो येईल तो येईल, उशीर करणार नाही. मनुष्य निर्माण करण्याचा परमेश्वराचा हेतू हाच आहे की परमेश्वर म्हणतो मी निर्माण केलेले माझे लोक माझं स्तवन करतील. जो पडला तो शैतान झाला, देवदूत पडला, आणि तिथली जागा घेण्यासाठी परमेश्वरानं पुरुषानो, स्त्रियानो, माता पितानो, बंधूनो, तरुण तरुणीनो, तुम्हाला आणि मला परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, यासाठी की ती स्वर्गातली जागा आम्हाला मिळावी, जिथं आम्ही परमेश्वराचं मुख पाहू शकतो, परमेश्वराच्या सानिध्यात राहू शकतो, जिथं अंधार नाही प्रकाश आहे, जिथं आजार नाही आरोग्य आहे, जिथं दिव्याची गरज नाही, प्रकाशाची गरज नाही, जिथं मरण नाही, शोक नाही, रडणं नाही, अशा ठिकाणी परमेश्वरानं आम्हाला नेण्यासाठी निर्मिती स्वतःसारखी केलेली आहे. आणि म्हणून तो परमेश्वर आमची ते एक रिहर्सल घेत आहे. म्हणून येशू ख्रिस्तानं त्या स्त्रीला म्हटलं, बाई देव आत्मा आहे, त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्यानं खरीपणानं केली पाहिजे. आणि असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. तरी खरे उपासक पित्याची उपासना आत्म्यानं व खरेपणानं करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, आणि देव असे उपासक शोधत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, आज तुम्ही परमेश्वराला मुख उंचावून स्तुती टाळ्या वाजवून तुमच्या अंतकरणामध्ये जो परमेश्वरानं अनुभव दिलेला आहे, आनंद दिलेला आहे, त्याद्वारे देवाला धन्यवाद देत आहात काय? लाजू नका, शरमू नका. जर प्रभू येशूने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, इथं येऊन साक्ष द्या. जर तुम्हाला परमेश्वर हृदयात आनंद घातलेला आहे, आनंदाने ज्या जागेवर आहात नाचून गाऊन देवाला धन्यवाद द्या. तर तुमचा आनंद वाढणार आहे, आरोग्य वाढणार आहे, आयुष्य वाढणार आहे. नाहीतर तो सैतान आम्हाला वेडा घालून आम्ही
स्तुतीच करू नये, आम्ही प्रार्थनाच करू नये, आम्ही प्रभूसाठी धावूच नये, यासाठी तो सैतान काय करतो, आम्हाला वेढा घालतो. काळजीपूर्वक आहे का? नबुकदनेस्सर बाबेलचा राजा यानं यहोयाकीम यहूदा येथील राजावरती वेढा घातला. आणि मग काय झालं तर त्यानंतर परमेश्वरानं देखील म्हटलं ठीक आहे, आता नबुकदनेस्सर वेढा घातलेला आहे. तर परमेश्वरानं काय केलं, बायबल देवाचं वचन पहिल्या अध्यायात सांगतो, परमेश्वरानं नबुकदनेस्सराच्या हातामध्ये हा राजा दिला, उचलल्या राजाला, आणि तिथली काही मंदिरातली पात्र पण त्याच्या हाती दिलीत. काही तरुण हे त्यांनी उचलून नेलेत. आणि त्याच्यानंतर या नबुकदनेस्सराच्या जवळ माझ्या प्रियानो काही तरुण काही राहू लागलेत. बायबलमध्ये या दानिएलच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की या नबुकदनेस्सरानं काय केलं, हे सगळं यरूशलेमावर चढाई करून सर्व तरुण, सर्व ती देवाच्या मंदिरातली पात्र सगळे जेव्हा आपल्या देशी नेलेत, आणि मग त्याच्यानंतर त्याला वाटलं तर मी विजयी झालो आणि सगळं झालं. पण एक दिवस तो बिछाण्यावर पडला असताना काय झालं, त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी त्याला एक स्वप्न पडलं. हॅलो, काळजीपूर्वक काय का? बरेचदा आपण देखील घर बांधतो, नव्या घरामध्ये नव्या बिछाण्यावर जेव्हा आम्ही पडतो तेव्हा विचार करतो, कसं कसं परमेश्वरानं मला आशीर्वाद दिला, आता किती कर्ज राहिलेलं आहे, हालेलुया, आता पुढं काय काय करायचं आहे. नव्या घरामध्ये आम्ही असा विचार करतो. जेव्हा आम्ही एखादी नवी नोकरी मिळते आणि मग त्याच्यानंतर आम्ही विचार करतो किती शिक्षण घेताना कष्ट झालं, किती परमेश्वर चांगला आहे की त्यानं मला एक नवी नोकरी दिली. बरेचदा विवाह झाल्यानंतर देखील आम्ही विचार करतो की परमेश्वरानं मला एक चांगली पत्नी दिली किंवा पती दिला आणि मग आम्ही आज आशीर्वादित झालो. आणि हे सगळे विचार आमच्या डोक्यामध्ये घोळत असतात. तशाच प्रकारे नबुकदनेस्सरच्या बिछाण्यावर पडल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार घोळत होते की माझ्यानंतर या देशाचं काय होणार, लोकांचं काय होणार. आणि दुसऱ्या वर्षी त्याला स्वप्न पडलं. परंतु काय झालं, त्या स्वप्नामध्ये बायबल सांगतं तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. हॅलो, नबुकदनेस्सर राजाची झोप उडाली. घाबरला त्या स्वप्न बघून, दृष्टांत बघून. झोप उडालेली आहे. साक्षात एक त्यानं स्वप्न पाहिलं आणि झोप उडालेली आहे. बरेचदा आपण देखील एखादं भयानक स्वप्न पडलं, आपण म्हणतो मला दडपण पडलं, ते छातीवर येऊन बसलं, मला बोलायलाच माझी बडबड बोबडीच पडली, माझा हात हलनाच. असं कधी अनुभवलंय का तुम्ही? नाही, तुम्हाला स्वप्न पडत नाहीत? पडल्या पडल्या घोरता, चांगली गोष्ट आहे. मी म्हणतो झोपल्यावर स्वप्न बघायची राहू द्या, माझ्यासारखी जागा असताना स्वप्न बघा. प्रेज द लॉर्ड. मी जागा राहून अनेक स्वप्न पाहिल्यात. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने ती स्वप्न माझी पूर्ण केलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. वेअर देर इज व्हिजन देर इज प्रोव्हिजन. वेअर देर इज व्हिजन देर इज प्रोव्हिजन. जिथं दृष्टांत आहे तिथं पुरवठा आहे. प्रेज द लॉर्ड. स्वप्न म्हणजे फक्त असं लय भारी वाटलं, 10 पर्यंत झोपलो होतो बघा, आज सकाळी असं स्वप्न पडलेलं की आज फिरायलाच गेलोय. फिरतोयस कुठं? इकडे चर्चला यायचं आहे. मग मला बायकोनं हलवलं, अहो उठा की चर्चला जायचं आहे. काय सांगू, माझ्या स्वप्नांचा सुराडा झाला. असली स्वप्न कामाची नाहीत. प्रेज द लॉर्ड. पहाटे 3ला स्वप्न पडायला पाहिजे की चर्चला आलोय, भक्ती करायला लागलोय, पास्टर बोलायला लागल्यात आणि देवानं अभिषेक केलाय. प्रेज द लॉर्ड. रात्री जर झोपतानाच विचार जर केला असेल उद्या मला लवकर चर्चला जायचं आहे, मला आनंदानं साक्ष द्यायचं आहे, मला भक्ती करायची आहे, तर पहाटे एक चांगलं स्वप्न पडेल. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा दाखवेल काही गोष्टी तुम्हाला इथं. परंतु शनिवारी जर काही विचारच डोक्यात नाही, रविवार उद्या आहे, चर्चला जायचं आहे, तर स्वप्न कशी पडणार? प्रेज द लॉर्ड. नबुकदनेस्सराला ते स्वप्न पाहून त्याला तळमळ लागली, झोप उडाली. आणि हा बहादर काय म्हणतो बघा, ज्योतिषांना बोलवा, मांत्रिकला बोलवा,
जादूगार बोलवा, खासदी बोलावून आणा, खासदी लोकांना, आणि मग काय, राजासमोर हजर करा आणि माझं स्वप्न पण सांगा आणि माझ्या स्वप्नाचा अर्थ पण सांगा. हा स्वप्न सांगणार नाही, लोकांनी त्याला स्वप्न काय पडलं ते सांगायचं आहे आणि स्वप्नाचा अर्थ सांगायचा आहे. उलट आहे राजाचं. आणि मग ते लोक येऊन त्याला काय म्हणतात, महाराज चिराई असा 4थ्या वचनात, आपले स्वप्न आपल्या दासास सांगा ना, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू. राजाने खासद्यास म्हटले, माझा ठराव होऊन चुकलाय की माझे स्वप्न याचा अर्थ मला तुम्ही कळवली नाहीत तर तुमचे तुकडे तुकडे करून तुमचे घरं उकिरडे करावे. राजा जरा खवाटच दिसतोय. प्रेज द लॉर्ड. राजा म्हटल्यावर असणारच आहे का नाही. ज्याच्या हाती ससा तो पारधी. राजा आहे. राजा बोले आणि काय, राजा बोले दाढी हाले. प्रेज द लॉर्ड. आणि प्रजा हाले. राजाचा शब्द ना हा सुरुवात आणि शेवट असतो, त्याच्या विरुद्ध कोण काही बोलू शकत नाही. राणीला देखील यायचं असेल ना ते विचारून यायचं असतं. आता या राजानं सांगितलं, जो कोणी स्वप्न आणि स्वप्नाचा अर्थ सांगणार नाही त्याचं तुकडं तुकडं करायचं आणि त्याचं घर पण उकिरडे करायचं. हॅलो, दौंडी पेटली सगळीकडं. ह्या लोकांनी त्याला खोयात काढायचा प्रयत्न केला. वेळ कमी आहे, कमी वेळात आपण लक्षात घेऊया की ते म्हणतात, ते काय म्हणतात बघा. 10वं वचन, खासद्याने राजास उत्तर दिले, महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य साऱ्या दुनियेत नाही. असली गोष्ट ज्योतिषास, मांत्रिकास किंवा खासद्यास कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही. महाराज जी गोष्ट विचारतात ती दुर्घट आहे. कान वचनाकडे द्या. मानवात वास न करणाऱ्या देवाशिवाय कोणाच्याने ती महाराजांच्या हुजुरात सांगवणार नाही. मानवास वास न करणाऱ्या देवाशिवाय, म्हणजे देव, मानवात देव वास करतो याची यांना कल्पना आणि यांचा विश्वास नाही. प्रेज द लॉर्ड. आणि मग आर्योक नावाचा जो राजाचा नायक आहे त्यानं काय केला, ज्ञान्यांचा वध करावा हा हुकूम सुटला तेव्हा दानिएलाचा व त्याच्या सोबत्याचा वध करावा म्हणून लोक त्यात शोधू लागले. पहिल्यांदा देवाच्या सेवकांना शोधू लागलेत, बाकीचे राहिलेत बाजूला, हे का नाही. दानिएलाला नाही, त्याच्या सोबत्यांना शोधायला लागलेत. कारण तुम्हाला ठाऊक आहे की जेव्हा इस्रायल घरामधून जेव्हा लोक पकडून आणले होते तेव्हा राजाने एक सांगितलं होतं, राजकुलातले इस्रायल वंशातले जे अव्यंग्य, सुरूप आणि विद्या व भाषा यामध्ये पारंगत, युद्ध कौशल्य पारंगत असतील असे तरुण तुम्ही शोधा, त्यांना 3 वर्ष चांगलं अन्न द्राक्षरस द्या आणि माझ्या तैनातीस आणा. काळजीपूर्वक काही का. हॅलो, इंग्लिश बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, द यूथ हू आर हँडसम, हेल्दी अँड वेल स्ट्रेंथन, नॉलेज आणि विजडम असणारे लोक. राजाने काय केले होते, धरून आणलेल्या तरुणामध्ये अव्यंग्य म्हणजे व्यंग नसणारे, सुरूप म्हणजे दिसायला सुंदर, कौशल्य असलेले, सर्व विद्या आणि भाषा माहीत असणारे आणि सर्व निपुण प्रावीण्य असलेले लोक शोधून आणा म्हणून सांगितलं होतं. आणि त्यावेळेला दानिएल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे त्यांची नंतरची नाव आहेत, यांना त्या ठिकाणी शोधून आणलं. राजाच्या सरदारांनी सांगितलं, राजाचा ऑर्डर एक आहे की राजा पितो तो द्राक्षारस आणि राजा खातो ते मिष्टान्न तुम्हाला द्यायचं आहे. प्रियजनांनो, काळजीपूर्वक ऐका. हो, हे सुरूप होते, अव्यंग्य होते, हे विद्या भाषामध्ये पारंगत होते, हे राजकुलातले होते, हे इस्रायल घराण्यातले होते, परंतु यांना द्राक्षारस पिण्यात, मद्य पिण्यात आणि मिष्टान्न खाण्यामध्ये अजिबात त्यांना इंटरेस्ट नव्हता. प्रियजनांनो, आज परमेश्वराने कदाचित तुम्हाला सुस्थिती, आरोग्य दिलेलं आहे. परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, पवित्र आत्म्याची फळ आणि कृपादाने दिलेले आहेत. परमेश्वर तुम्हाला एक चांगले उपासक बनवलेलं आहे. परमेश्वर तुम्हाला पवित्र आत्म्याच्या दान आणि कृपादाने भरलेलं आहे. परंतु परमेश्वरानं तुम्हाला निरोगी ठेवून, निर्दोष ठेवून, पवित्र करून, तारण देऊन पण जर आमचा उपयोग परमेश्वराच्या कार्यासाठी, सुवार्थ कार्यासाठी
जर होत नसेल याला कारण देव आणि जग नाही आहे. आम्हाला प्राप्त झालेलं जे ज्ञान, जे दान आणि जे आरोग्य आणि आयुष्य आहे ना, याबाबत आम्ही जागरूकच नाही. आणि ह्यामुळे काय होतं, आम्हाला ज्ञान आहे, आम्हाला दान आहेत, आम्हाला सामर्थ्य आहे, आम्हाला परमेश्वरानं निरोगी ठेवलंय, परमेश्वरानं आम्हाला सुस्थिती दिल्या, अन्न वस्त्र निवारा. परंतु प्रियजनांनो, आज आमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स कुठे येतात? प्रियजनांनो, आम्ही खाणे व पिणे याला पहिलं महत्व देतो. बायबल सांगतं खाणे व पिणे या देवाचं राज्य नाहीये. आज जगामध्ये जे मोठमोठे विचारवंत, ज्ञानी, शास्त्रज्ञ असतील, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली असेल, शिक्षण सम्राट झाले, किंवा ज्यांनी या भारत देशामध्ये अद्भुत काम केलं ना, प्रियजनांनो, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खाणे आणि पिणे याकडे लक्ष दिलं नाही. अनेकांनी जागरणं केलीत, अनेकांनी लिखाणं केलीत, अनेकांनी वेगवेगळी पुस्तकं वाचलीत, अनेकांनी वेगवेगळे संकल्प केलेत. हॅलो. आणि मग त्यांनी झोपून नाही, त्यांनी जागे राहून दृष्टांत पाहिलेत, स्वप्न पाहिलीत आणि परमेश्वराने ती पूर्ण केलीत. आज आमचा प्रॉब्लेम कुठे आहे? आज माझ्या बंधू आणि बहिणीनं परमेश्वराने तुम्हाला आरोग्य दिलंय, पण त्या आरोग्यामध्ये राहून आम्ही परमेश्वराचं स्तवन करत नाही. आणि त्यामुळं आमच्या शरीरामध्ये आरोग्य आहे, पण सामर्थ्य आम्हाला जाणवत नाही. आरोग्यात असणं चांगली गोष्ट आहे, पण आम्ही अभिषेक आणि सामर्थ्यामध्ये आहोत काय? यू आर चोजन, यू आर अनॉइंटेड वन. आम्हाला जाणवलं पाहिजे, मंडळीमध्ये उपासना करताना, चर्चला येताना, कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर चालताना, की आय एम अनॉइंटेड वन. माझ्यामध्ये एक सामर्थ्य आहे. त्यामुळे कोणता अंधार तुम्हाला भीती दाखवणार नाही, कोणता आजार तुम्हाला तुमच्या जवळ येणार नाही, कोणतीही दुष्टता तुमच्यावरती चालणार नाही. पण आज मंडळी हो, आज तरुण तरुणी हो, आज अभिषेकित हो, तारण पावलेलो, प्रॉब्लेम कुठे आहेत की तुम्ही खाणे व पिणे याकडे जास्त लक्ष देता. दानिएलनं सांगितलं नाही, आम्ही मिष्टान्न खाणार नाही आणि आम्ही द्राक्षारस पिणार नाही, याचा आम्हाला विटाळ होऊ देऊ नका. आज मंडळी हो, आपण परमेश्वराची निवडलेली वधू आहे. आज या मंडळीतील अनेक बंधूंना, बहिणींना प्रार्थनेचं दान, भक्तीचं दान, अन्य भाषेचं दान, परमेश्वराने काही सेवकाही दिलेले आहे. तुमच्या हृदयामध्ये देवाबद्दल, मनुष्याबद्दल कळवळ आहे. तुम्ही प्रीतीनं भरलेले आहात, तुम्ही अर्पण देणारे आहात, तुम्ही दानशूर आहात, सगळे चांगले लोक आहेत. परंतु आज तुमच्या जीवनामध्ये वचन हे अन्न कमी पडत आहे आणि आम्ही खाण्यामध्ये जास्त वेळ घालवत आहे. मग आज कोंबडीचं, उद्या बकऱ्याचं, आणि असं आणि मग रोज मटण पाहिजे, रोज आम्हाला जड अन्न पाहिजे. आणि त्यामुळे आपलं शरीर काय होतं, थकतं, आळस करतं, जड होतं. आणि मग आम्ही प्रभूच्या कामामध्ये काय होतं, कमी पडतो. प्रिय विश्वासाला बहीण भावानो, अन्न खा, गरजेपुरतं खा, भुकेपुरतं खा, नंतर त्याच्या शरीरावर ब्लड प्रेशर, डायबेटिक, दमा, अनेक गोष्टीमुळं आज सगळं भेसळ अन्न आहे, त्याच्यामुळे परिणाम होत आहेत. या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारे मोठमोठे शिक्षण सम्राट, मोठमोठे उद्योगपती यांच्यात जेव्हा मी बारकाईनं अभ्यास करतो, तेव्हा त्यांनी म्हणतात, आम्ही थोडासाच राईस, वरण भात, थोडीशी एखादी चपाती आणि जी काही जास्त फळभाज्या, सॅलेड किंवा हे ते खातो. हॅलो, आज आपण ज्या वयात आहात प्रियजनांनो, पौष्टिक, स्वादिष्ट आणि रुचकर चांगलं आहे ते खा. परंतु ज्या खाण्यामुळं आज आम्ही जर स्थूल होत असेल, आमच्या शरीरामध्ये जर आजार उत्पन्न होत असतील, आमचं ब्लड प्रेशर, डायबिटीज जर वाढत असेल, तर प्रियानो सावध राहा. मग आमचं आयुष्य कुणासाठी आम्ही जगलो? दानिएलानं आपला निर्णय कळवला. त्या मनुष्याला नम्रपणे, या दासावर एवढी दया करा की आम्हाला
शाकान्न द्या, आम्हाला फक्त पाणी द्या, आम्हाला द्राक्षरस मद्य नको. तो म्हणाला राजापुढं माझं मुंडकं, माझं शिर उडवलं जावं असं का प्रसंग आणता? तो म्हणाला नाही, तुम्ही एवढं 10 दिवस हा प्रयोग करून आमच्यावर बघा. हे समर्पण आहे, हा त्याग आहे. अनेक सेवक इचलकरंजीमध्ये सीएन मिनिस्ट्रीकडे माझ्याकडे आलेत. मी त्यांच्यासोबत अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी जेवायला गेलो. पुष्कळ चांगलं ऑर्डर्स मी केल्या, पण मी पाहिलं अनेक सिंगर्स, अनेक प्रीचर्स त्यांनी मला म्हणले, पास्टर नो प्लीज, ते नको, एवढं जेवण होणार. अनेक सिंगर मला म्हणे नाही, हे जर तिखट खाल्लं, तेलकट खाल्लं, माझ्या घशाला त्याचा त्रास होतो, म्हणून मी वर्ज केलेला आहे, मी प्रभूसाठी ते वर्ज केलेलं आहे. अनेक प्रीचर म्हटले, संदेश देणारे, नाही, हे जास्त आम्ही तेवढंच थोडे पीस खातो आणि बस, जास्त जड आम्ही खात नाही. माझ्या प्रियानो, आज गरज आहे आम्हाला. आम्ही कोणती मिष्टान्न खात आहोत, आम्ही कोणतं ड्रिंक्स घेत आहोत. काय ड्रिंक्स म्हणजे फक्त दारू नाही. काही लोकांना नको म्हणजे ते हा सोडा, ते काय वेगवेगळे ड्रिंक्स, त्यामध्ये शुगर आहे, त्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी आहेत. जेव्हा त्या सरदारानं यांचं ऐकलं आणि त्यांच्यावर 10 दिवस प्रयोग केला, ते परिणाम काय झाला? बायबल देवाचं वचन सांगतं 10 दिवसानंतर राजघराण्याचं अन्न खाणाऱ्यांपेक्षा, म्हणजे जे द्राक्षारस आणि मिष्टान्न खात होतं त्यापेक्षा दानिएल, शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांच्या चेहऱ्यावरती तेज होतं. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, त्यांची वजनही चांगली वाढली होती आणि ते सुरूप दिसत होते. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देवाचं वचन सांगतं मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनानं जगेल. बघा, तुम्ही अनेक लोक उपवास करता, काही बहिणी भाऊ 40 दिवस उपवास करतात. जेव्हा तुम्ही उपवासाचा निर्णय प्रभूला कळवता आणि उपवास चालू करता, तेव्हा जास्त तुमच्या चेहऱ्यावर तेज आणि अभिषेक असतो. नंतर पहिले काही दिवस त्रास होतो, नाही असं नाही, पण नंतर जेवणच नको वाटतं. प्रेज द लॉर्ड. नंतर लक्षात वाटतं या जेवणामुळेच सगळा त्रास आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, परिणाम काय झाला? काही दिवसानंतर राजाची जी आज्ञा झाली की ज्ञान्यांचा वध करावा. जर दानिएलानं शद्रक, मेशक, अबेदनगो अगोदरच जर हे देवाच्या इच्छेप्रमाणे स्वतःला विटाळ होऊ दिला असता, तर प्रियानो, ज्या वेळेला ही वर्दी निघाली घोषणा, त्यावेळेला ज्ञान्यांचा वध करावा, तेव्हा यांनी या विटाळापासून वाचले होते. आणि म्हणून परिणाम काय झाला? जेव्हा ही बातमी त्यांना समजली, 17 वचन, दानिएलचं पुस्तक 2 अध्याय 17 वचन. यावर दानिएलाने आपल्या घरी जाऊन आपले सोबती हनन्या, मिशाएल व आजर्या यास ही हकीकत कळवली आणि बाबेलच्या इतर ज्ञानांबरोबर आपला व आपल्या सोबत्याचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यास विनंती केली की या रहस्य संबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्याजवळ मागावे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करण्याची इच्छा, देवावरला विश्वास निर्माण होतो आणि ह्यांच्यामध्ये निर्माण झाला. त्यांनी काय म्हटले? ज्ञानांचा वध करणार आहे. दानिएलाला हिंमत प्राप्त झाली, यात घाबरायची गरज नाही. शद्रक, मेशक, अबेदनगो, तो त्यांना काय म्हणतो? हनन्या, मिशाएल व आजर्या. दानिएलाला नंतर त्यांच्या देवावरून बेलटशेस्तर नाव मिळालं, आजर्यास हनन्याला शद्रक मिळालं आणि मिशाएलास मेशक आणि आजर्यास ओबेदनगो ही नावं नंतर मिळालीत. हा दानिएल काय म्हणतो? चला आपण परमेश्वराची, स्वर्गीय देवाची काय करू? प्रार्थना करू की परमेश्वरानं या इतर ज्ञानांबरोबर आमचा वध करू नये. परमेश्वरानं आम्हाला राजाचं स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगावा. माझ्या प्रियानो, आज कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळं तुमची झोप उडालेली आहे? कोणत्या गोष्टी आहेत की तुम्हाला आपल्या परिवाराबद्दल चिंता लागलेली आहे? कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला विनाकारण तुमच्या जीवनामध्ये शैतानाने वेढा घातलेला आहे? मरणाचं भय, आजाराचं भय, भविष्याची चिंता, काळजी करू नका. काही संकट, काही भीती, काही गोष्टी आमच्यावर येतात. शरीर आहे, त्यामुळं त्या शरीराला शैतान कधी कधी हलवायचा प्रयत्न करतो.
मन आहे, त्या मनामध्ये देखील कधी कधी सैतान भीती घालायचा प्रयत्न करतो. मन हे नेहमी एक बॅटल ऑफ माइंड, जॉयस मायर म्हणतात, बॅटल ऑफ माइंड. मन नेहमी एक युद्धभूमी आहे. रोज आपलं मन एक युद्ध खेळत असतं. तिला तसं झालं, मला बी होईल काय, त्यांचं तसं झालं, माझं काय, असं नाही. त्याचा अर्थ आपल्याला नाही लावायचा. म्हणून शरीर आणि मन यामध्ये अनेक भीतीदायी गोष्टी, अनेक थरकाप उडवणाऱ्या, झोप उडवणाऱ्या गोष्टी घडत असतात. आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या परमेश्वरानं तुमच्या शरीराला आपलं मंदिर बनवलेलं आहे, ज्या परमेश्वरानं तुमच्या मनाचं नवीनीकरण केलेलं आहे, तो परमेश्वर तुम्हाला तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला येणाऱ्या ज्या भीतीदायक, झोप उडवणाऱ्या, तळमळ लागणाऱ्या गोष्टी निवारण करण्यास आणि तुम्हाला धैर्य आणि सामर्थ्य देण्यास तो समर्थ आहे. आणि म्हणून जेव्हा ज्या गोष्टीने तुमची भीती वाटते, झोप उडते, समस्या वाटते, भविष्याची चिंता, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, दानिएलासारखं आपल्या परिवाराला म्हणा, चला आपण काय करू, परमेश्वराची प्रार्थना करू. हे संकट आम्हाला कशामुळे आलेलं आहे, परमेश्वराचं आमच्या कुटुंबाबद्दल काय योजना आहे, आम्ही कुठल्या एरियामध्ये घर बांधावं, आम्ही मुलांना कुठं त्यांच्या विवाहासाठी जोडीदार शोधा, काही गरज असू द्या. मी आज देवाचा सेवक सांगतो, जोपर्यंत तुम्ही आपल्या परिवारातील व्यक्तीला, कुटुंबांना म्हणत नाही, चला आपण परमेश्वराला विचारू. अहो, तो निनिवेला जायला सांगितलेला योना, तो देखील देवाच्या दृष्टांतापासून दूर पळाला. निनिवे नाश पावणार आहे म्हटले, 1,20,000. देवाने एकट्याला सांगितलं, जाऊन सांग. पळाला, गाढ झोपेत बसलाय, झोप घेत बसलाय. आणि संकट आलं, वारा लाटा सुरू झाला आणि सगळे बुडायला लागलेत. तेव्हा तो म्हणला, अरे तू गाढ झोप घेत काय पडलायस, उठ आणि देवाचा धावा कर. हे संकट कुणामुळे आलंय, तू देवाला विचार. बघा, त्यांनी या देवाच्या मनुष्याला सांगायला लागल्यात, काय गाढ निद्रेत पडलायस. आज तो परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे की हे जग आज संकटात आहे, आज आपलं राज्य धोक्यात आहे, आज आपले शेतकरी, आज आपला तरुण वर्ग, आज जगामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक गोष्टी आहेत. आणि विश्वासणाऱ्या बहीण भावानो, जर तुम्ही आणि मी आज गाढ निद्रेत आहोत, आम्ही जर देशासाठी प्रार्थना करत नाही, आम्ही गरिबांना जर मदत करत नाही, आम्ही अनाथ पोरक्यांची जर दाद घेत नाही, दिल्लीत लागलेली या गल्लीत यायला वेळ लावणार नाही. प्रेज द लॉर्ड. विश्वासार्ह बहीण भावानो, वेळ फार कमी आहे, जो येणार तो येईल, उशीर करणार नाही. पण सैतानानं तुम्हाला वेडा घालू नये, सैतानानं तुम्हाला वेडं करू नये. म्हणून आता सुज्ञ व्हा, प्रार्थना करण्यात सुज्ञ, भक्ती करण्यामध्ये, परमेश्वराला अर्पण देण्यामध्ये, परमेश्वराच्या वचनामध्ये आणि परमेश्वराकडं मागण्यामध्ये की परमेश्वरा, माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, आमच्या मंडळीसाठी, या देशासाठी, या जगासाठी तुझ्या काय इच्छा योजना आहेत, मला दाखव, माझ्याशी बोल परमेश्वरा. बोलतो देव. काय फक्त तुमच्यावर मागील दिवसात आलेली ती आजारपण, ती संकट एवढ्यासाठीच देव तेवढंच बोलतो? आमच्या मोठ्या गोष्टी पाहिजेत. मी म्हणालो ना, या मागील जमिनीसाठी मी 3 दिवस 3 रात्री उपवास केला. परमेश्वर म्हटलं, परमेश्वरा, मला या शहरामध्ये एक चांगली जमीन दे. परमेश्वर, एक मोठं भवन बांधायचं आहे. परमेश्वरा, तू माझं सहाय्य कर. उपवास धरल्या, प्रार्थना केल्या. ही जमीन नाही मिळाली, पण मी निराश झालो नाही. मी दृष्टांत पाहिला, मी परमेश्वराला प्रार्थना करत राहिलो, मी प्रयत्न करत राहिलो, मी तुम्हाला सांगितलं. आणि मग परमेश्वरानं अद्भुतरित्या मला आज परमेश्वराने एक चांगली जमीन, इमारत दिलेली आहे. हे अद्भुत नाही का? हे परमेश्वरापासून नाही का? तो अद्भुत कार्य करणारा देव आहे. दानिएल म्हणाला, हनन्या, अजर्या, मिशाएल, चला आपण स्वर्गीच्या देवाची प्रार्थना करू. कारण त्याचा, दानिएलाचा परमेश्वर विश्वास होता.
बाबेलाच्या इतर ज्ञानाबरोबर आपल्या सोबत्याचा घात होऊ नये म्हणून दानिएलाने त्यास विनंती केली की या रहस्य संबंधाने स्वर्गीय देवाने आपणावर दया करावी असे त्याजवळ मागावे. मग रात्री दृष्टांतात हे रहस्य दानिएलास प्रगट झाले. त्यावरून दानिएलाने स्वर्गीय देवाचा धन्यवाद केला. दानिएल म्हणाला, देवाचे नाम युगानुयुग धन्यवादित असो, कारण ज्ञान व बल ही त्याचीच आहेत. तोच प्रसंग व समय बदलतो. तो राजास स्थानापन्न करतो आणि स्थान भ्रष्ट पण करतो. तो ज्ञानास ज्ञान देतो, बुद्धिमानास बुद्धी देतो. तो गहन व गूढ गोष्टी प्रगट करतो. अंधारात काय आहे हे त्या परमेश्वराला ठाऊक असते. त्याच्या जवळ प्रकाश वसतो. हे माझ्या पूर्वजांच्या देवा, मी तुझे उपकार मानितो व तुझे स्तवन करतो की तू मला ज्ञान व बळ ही दिली आहेत आणि ज्यासाठी आम्ही तुला विनविले ते तू मला आता कळवली आहे. तू आम्हास राजाची गोष्ट कळवली आहे. प्राइज द लॉर्ड. पहा परमेश्वर कसा आहे, प्रार्थना ऐकून उत्तर देणारा. आम्ही जे काही परमेश्वराजवळ मागू ते दाखवतो देव. प्रियजनांनो, आज हा विश्वास तुमच्या मनात अंतकरणात आहे का? का फक्त संकट येतील, समस्या येतील त्यावेळेलाच देवा देवा करायचं? प्रिय, एखादा अध्याय वाचा आणि परमेश्वर म्हणा, परमेश्वरा या अध्यायाचं प्रगटीकरण मला दे. एखादी गोष्ट मनामध्ये ठरवा की प्रभू मला हे करायचे आहे, प्रभू त्याबाबत मला मार्गदर्शन दे. आम्ही पुष्कळदा फक्त काय शब्दात तू शब्दात रोज एखादं असं बायबल उघडलं दिसल तेवढं स्तोत्र किंवा वचन वाचायचं, संपली आमची धार्मिकता. हॅलो, रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे. त्याचा कान ऐकण्यासाठी, त्याचा मुख उत्तर देण्यासाठी तयार आहे. पण आज तुम्ही दृष्टांत त्याच्याजवळ मागत आहात काय? परमेश्वराची तुमच्यासाठी, परिवारासाठी, मंडळीसाठी काय इच्छा आहे त्याला विचारत आहात काय? तर तो कार्य करणार. तर तुमचं इथं धावत येणं हे देवाच्या गौरवासाठी असणार आहे. प्राइज द लॉर्ड. आणि मग परमेश्वर तुमच्या हयातीतच परमेश्वर या मंडळीचे संकल्प, परिवाराचे संकल्प, तुमच्या लेकरांचे संकल्प पूर्ण केल्याशिवाय परमेश्वर तुम्हाला आणि मला स्वर्गात नेणार नाही. प्राइज द लॉर्ड. आपल्या समोर देव सगळ्या गोष्टी पूर्ण करतील. मगाशी सांगितलं ना बहिणीनं, त्यांची आई 10-10 किलोमीटर प्रवास करत सुवार्थ कार्य करायची. परमेश्वराने त्यांना आयुष्य दिलं, सगळ्यांनी सेवा केली. 75वा वाढदिवस त्यांनी त्या ठिकाणी केला. 3 तास ती माता तिथं बसली होती. आराधना करण्याची मंडळीला संधी मिळाली, वचन सेवा करण्याची मला संधी मिळाली. आणि त्यानंतर तो फंक्शन इतकं आशीर्वादित झालं. आणि त्यानंतर त्या दवाखान्यात नाही, कुठं रस्त्यावर नाही, आपल्या लेकीच्या घरामध्ये अलगद तिचे नेत्र परमेश्वर बंद केले आणि परमेश्वरनं स्वर्गात तिला पाचारण केलं. प्राइज द लॉर्ड. हा मृत्यू नाही, हा एक प्रवास आहे. प्राइज द लॉर्ड. आणि त्यामुळं जेव्हा आई वडील आपल्या बाबत असे धन्य होऊन जातील तेव्हा तुम्ही कुणी अश्रू गायची गरज नाही की माझी आई, माझे वडील प्रभू जवळ आहेत. प्राइज द लॉर्ड. मगाशी मला तुमच्याबद्दल एक कविता सुचली. आपण आहोत धन्य, आपण आहोत धन्य, कारण आपण चर्चला येतो, करतो प्रार्थना, देतो साक्ष, करीतो उपासना, देतो अर्पण. त्यामुळं ते आहे देवाला मान्य आणि म्हणून आपण आहोत धन्य. करीतो प्रार्थना, देतो अर्पण, देवाची भक्ती करून देतो परमेश्वराला अर्पण आणि ते आहे परमेश्वराला मान्य, म्हणून आपण आहे धन्य. आहेत समस्या, आजारपण, गरिबी, दारिद्र्य, परंतु जो परमेश्वर, ज्या परमेश्वराला आपण देतो मान सन्मान, ज्या परमेश्वराला आपण देतो मान सन्मान आणि त्याच्यावर करतो प्रेम, तो आम्हाला देतो धान्य. तो आम्हाला देतो धान्य म्हणजे रोटी देतो आम्हाला परमेश्वर. आणि म्हणून आम्ही आहोत धन्य. प्रियानो, परमेश्वर तुमच्या आणि माझ्या गोष्टीबद्दल त्याला धन्यता वाटली पाहिजे.
जेव्हा परमेश्वरला आपल्या गोष्टी, आमचं आत्मिक जीवन, आमचं पुढारीपण करणं, आमचं स्वार्थ कार्य, आम्ही परमेश्वर दिलेला अर्पण जेव्हा परमेश्वरला मान्य होईल ना, तेव्हा आम्ही धन्य आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि जे परमेश्वर जे आम्हाला धन्य करतो ना, तेव्हा परमेश्वरला ते मान्य असतं. प्रेज द लॉर्ड. आणि तो आमची झोळी भरतो, तो आमचा आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करतो. दानिएलला परमेश्वरनं नबुकदनेस्सरचं स्वप्न पण दाखवलं आणि स्वप्नाचा अर्थ पण सांगितला. थोडक्यात एक 5-10 मिनिटात बघू आणि आपण थांबणार आहोत. 31 वचन, डायरेक्ट आपण त्या स्वप्नाकडे अर्थाकडे जाऊया. महाराज, आपण दृष्टांत पाहिला, त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजपुंज असा आपणापुढे उभा होता. कान देऊन देवाच्या वचनाकडे ऐका. आता नबुकदनेस्सराने काय स्वप्न पाहिलं, दानिएलानं सांगायला सुरुवात केली. महाराज, ऐकत आहात का तुम्ही सगळेजण? स्वप्न काय आहे? महाराज, जो आपण स्वप्नामध्ये एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला. हा पुतळा भव्य व तेजपुंज असा आपणापुढे उभा होता. त्याचे रूप विक्राळ होते. पुतळ्याचं रूप कसं होतं? अकराळ विक्राळ होतं. त्या पुतळ्याचे शिर उत्तम सोन्याचं, त्याची छाती व हात रुपयाचे, त्याचे पोट व मांड्या पितळेचे, त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा, काही मातीचा होता. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला. त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलावर आदळून त्यांचे फुटून तुकडे तुकडे झाले. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने यांचे चूर्ण होऊन उन्हाळ्यातील भुसाप्रमाणे ती झाली. वाऱ्याने ती उधळून नेली, त्यांचा मागमूस राहिला नाही. त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली. हेच आपले स्वप्न. आता याचा अर्थ राजाच्या हुजुराचा मी सांगतो. पहा प्रियानो, हे स्वप्न फार महत्त्वाचं आहे. हे फक्त नबुकदनेस्सर राजाला पडलेलं स्वप्न नाही, हे परमेश्वरानं या जगातल्या प्रत्येक राजाला दाखवलेलं हे स्वप्न आहे. या जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक राजे महाराजांसाठी, या जगातल्या प्रत्येक अधिपतीसाठी परमेश्वरानं दानिएलाच्या पुस्तकात दिलेला हा दृष्टांत आहे. आज ज्याला वाटतं मी मोठा राजा आहे, मी मोठा बलाढ्य आहे, मी मोठा अधिपती आहे, मी मोठा श्रीमंत आहे, हॅलो, परमेश्वरानं हा दृष्टांत नबुकदनेस्सराचं स्वप्न या दानिएलाच्या पुस्तकात दिलेलं आहे. काय पाहिलं दानिएलानं? महाराज, तुम्ही विचारावर पडला असता आपल्याला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये एक विक्राळाचा मोठा पुतळा पाहिला. त्या पुतळ्याचं शिर होतं सोन्याचं, त्याचे हात आणि छाती होती रुपयाची, त्याचं पोट आणि मांड्या होत्या पितळेच्या, आणि त्याच्या पावलाचा काही भाग लोखंडाचा आणि काही भाग मातीचा होता. पाहिला पुतळा तुम्ही? बरं वाटलं पुतळा पाहताना? पुतळ्याकडे पाहतच राहिला तुम्ही. आणि पाहता पाहता काय झालं? महाराज ऐका, ऐका हो, ऐका महाराज, ऐका. महाराजाला तळमळ लागली होती, झोप उडाली होती. अर्धा पिक्चर महाराजाला बरा वाटला, पण अर्धा पिक्चर सांगितल्यानंतर महाराज जोरात चिमटा काढावा किंवा एखादा चटका द्यावा असा महाराजांचं नबुकदनेस्सर उठला. महाराज, काय झालं? तुम्ही स्वप्न पाहत असताना अचानक, कसं म्हणा, अचानक, अकस्मात, कुणाचाही, सगळ्यांनी म्हणा, कुणाचाही हात न लागता एक पाषाण, माझ्यासारखं म्हणा, एक पाषाण आकाशातून असा आला, असा आला, असा आला आणि त्या पुतळ्यावर असा पडला. पुतळ्याचं म्हणा की पुतळ्याचं चूर्ण झालं, चूर्ण. असं बायबलमध्ये लिहिलंय आणि हे सत्य आहे. प्रश्न हा पडतो की प्रियानो, हा पुतळा 4 पद्धतीचा होता. एक, त्याचं शिर म्हणा, त्याचं शिर सोन्याचं, त्याचे हात
आणि छाती रुप्याचं, त्याचं पोट आणि मांड्या पितळेच्या, पावलांचा काही भाग लोखंडाचा आणि मातीचा. समजला पुतळा? आता काळजीपूर्वक लक्ष द्या. सोनं, रूप, पितळ, लोखंड आणि शेवटी माती. दणकट आहे ना पुतळा? दणकट पुतळा आहे. आज प्रत्येकाला वाटतं माझं कोण काय करणार आहे. इस्रायलला आज सगळेजण हरवायला बसलेले आहेत. इराण, इराक, आज अनेक राष्ट्र इस्रायलवर हल्ला करण्यासाठी बसलेले आहेत. काळजीपूर्वक आहे का? अनेक राष्ट्र भारतावर पण हल्ला करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रियानो, आपण ज्या देशात राहतो ना, हा भारत देश, याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे. एस्तेरच्या पुस्तकात लिहिलेला आहे. राजा कुशापासून त्याचं साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होतं. हिंदुस्थानापासून म्हणजे इंग्लिश बायबलमध्ये इंडिया म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? इंडिया. इंडियाचा लॉंग फॉर्म काय आहे? काय पालक साहेब, तुम्ही पण नभोकेदण्यासारखं करताय का काय? इंडियाचा लॉंग फॉर्म इंडिया इज अ इंडिया. इंडिया म्हणजे काय? भारत. काय? भारत. मग इंडियाला लॉंग फॉर्म काय आहे? कोण सांगते का? इंडियाचा लॉंग फॉर्म कोण सांगते का? ऐका. आय फॉर इंडिपेंडंट, एन फॉर नेशन, डी फॉर डेव्हलप. आय फॉर पुढचा आय आहे ना, इन ऑगस्ट. टाळ्या वाजून देवाला धरून दे. इंडिपेंडंट नेशन डेव्हलप्ड इन ऑगस्ट. इंडिपेंडंट नेशन म्हणजे स्वातंत्र्य झालेला आणि निर्माण केलेला देश ऑगस्टमध्ये ज्याला मिळालं ना, तो इंडिया. समजलं का? म्हणा, इंडिपेंडंट नेशन डेव्हलप्ड इन वकील साहेब ऑगस्ट. हालेलुया. जरा जरा मला येतंय ना काय काय? लय येतंय. पण लय झालं की जरा तुम्हाला अवघड होतंय. प्रेज द लॉर्ड. लय शाणा आहे पालक, असं व्हायला नको. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे हळूहळू तुम्हाला मी झऱ्याजवळ नेत आहे. प्रेज द लॉर्ड. झऱ्याजवळ या तरी. प्रेज द लॉर्ड. आता विषय मुख्य काय आहे? हा पाषाण. हॅलो, शेवटच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. हा पाषाण. पाषाण म्हणजे काय? काय? दगड. बरोबर आहे. पाषाण म्हणजे काय? दगड. वेळ कमी आहे, संदर्भ तुम्हाला जास्त देत नाही. नव्या करारामध्ये जेव्हा येशू ख्रिस्ताला लोक दगडमार करत होते, लोक त्याला द्वेष करत होते, लोक त्याच्या विरुद्ध उठले होते, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे मंदिर तुम्ही पाडा, मी 3 दिवसात उभारेन. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त, इकडे लक्ष द्या, प्रभू येशू ख्रिस्त हे आध्यात्मिक धोंड्यावर धोंडा रचलेलं असं जिवंत मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त हे तुम्ही जे जिवंत धोंडे, ख्रिस्त या कोनशिलाजवळ आल्यामुळं परमेश्वरानं मंडळीची रचना एक आध्यात्मिक दगड अशी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त हा खरा लिव्हिंग रॉक, जिवंत धोंडा आहे. म्हणून जेव्हा विचारलं येशूला, हे जग मला काय म्हणतं? प्रभू, कोणी तुला योहान उठलेला आहे, कोणी इर्मया, कोणी संदेष्टा म्हणतं, कोणी काय म्हणतं? प्रभू म्हणतो, तुम्ही मला काय म्हणता? तेव्हा पेत्र म्हणाला, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. येशू ख्रिस्तानं पेत्राला म्हटलं, पेत्रा, तू पेत्रा आहेस. या खडकावर, कशावर? या खडकावर मी आपली मंडळी रचेल.
त्यापुढं अधोलोकाच्या द्वारांचं काही चालणार नाही. प्रियानो, आज परमेश्वरानं येशू ख्रिस्त या खडकावर आपली मंडळी रचलेली आहे. आणि येशू ख्रिस्त हा खरा मोठा पाषाण आहे, तो खडक आहे, तो जिवंत धोंड आहे, हे विसरू नका. म्हणून आज तुम्ही आणि तुमचा परिवार येशू ख्रिस्तच्या खडकावर बांधलेलं, तुम्ही रचलेले लोक आहात, मंडळीमध्ये आणि घरामध्ये. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त हा खडक आहे, खडक आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जो धोंडा बांधणाऱ्यांनीच काय केला, नाकारला किंवा नापसंत केला, तोच कोनशिला झाला, कॉर्नरस्टोन. जो धोंडा, येशू ख्रिस्ताला बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे, तो धोंडा बांधणाऱ्यांनी नापसंत केला, नाकारला, तोच कोनशिला झाला. प्रेज द लॉर्ड. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त आमच्यासाठी कॉर्नर स्टोन आहे. बघा, एखादी पूर्ण इमारत बांधून होते ना, तेव्हा त्याच्यावरती एका बाजूला एक दगडाची पाटी असते आणि त्याच्यावरती कॉर्नर स्टोन म्हटलं जातं. म्हणजे हे कुणाची इमारत आहे, ह्याचा आर्किटेक्चर कोण आहे, ह्याला किती खर्च आला, कुठल्या दिवसात बांधलं गेलं, हे सगळी माहिती त्यावर लिहिलेली जाते. हॅलो प्रियजनांनो, हे संपूर्ण पृथ्वी, आकाश आणि पृथ्वी ही ज्यानं निर्माण केली, ज्याच्यामध्ये निर्माण झाली, ज्याच्यासाठी निर्माण झाली, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त या जगाचा जिवंत धोंडा आहे. म्हणून कलसेकलाच्या पत्रामध्ये लिहिलं आहे, तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. जे काही झाले ते त्याच वाचून झाले नाही. राजे, महाराजे, अधिपती सर्व त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी उत्पन्न झाले. आणि म्हणून आजचा हा संदेश तुम्हासाठी येत आहे. ज्या नबुकदनेस्सरानं तो दृष्टांत पाहिला, एक पुतळा, सोन्याचं शीर, हात आणि त्याची छाती रुपयाचे आहे, पोट आणि मांड्या पितळेच्या आहेत, काही भाग लोखंडाचा, मातीचा आहे. परंतु क्षणात बायबल सांगतं, अकस्मात कुणाचा हात न लागता एक वरून पाषाण आला. कुठून आला? वरून पाषाण आला आणि त्या पुतळ्यावर पडला आणि त्या पुतळा काय झाला? चूर्ण झाला. आणि त्याचा धूळ वादळ येऊन ते चूर्ण निघून गेलं. पण त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर 35 वचन, त्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापिली. प्रेज द लॉर्ड. जो पाषाण वरून आला, त्या पाषाणाचा एक पर्वत झाला. आणि या पर्वतानं एक राष्ट्र नाही, एक देश नाही, एक वंश नाही, बायबल सांगतं सगळी पृथ्वी व्यापली. प्रियजनांनो, ज्या काळामध्ये आम्ही आहोत, ज्या वेळेमध्ये आम्ही आहोत, ज्या प्रसंगामध्ये आम्ही आहोत, आज काळजीपूर्वक ऐका. नबुकदनेस्सर राजाला हा दृष्टांत, ही स्वप्न समजलं, होय हेच मी पाहिलं. आणि मग त्याचा तो सांगतो, महाराज ते सोन्याचं शीर म्हणजे तुम्ही आहात. तुमच्यानंतर एक राज्य निर्माण होणार आहे, ते कनिष्ठ राज्य असेल. पण त्याच्यानंतर लोखंडाचं जे पितळेचं राज्य ते द्वितीय, ते कनिष्ठ असेल, ते मजबूत होईल. 40 वचन. पण चौथे राज्य लोखंडासारखे मजबूत होईल. लोखंड सर्वांचा भुगाभुगा करते, तसे ते राज्याचा चूर्ण करेल. आपण त्या पुतळ्याची पावलांची बोटे पाहिली, त्यांचा काही भाग कुंभाराचा वगैरे, कुंभाराच्या मातीचा, हे सगळं झालं. सगळ्यात 25 वचन काय सांगतं? 44. त्या राजांच्या आमदानीत स्वर्गीय देव, कोणता देव? स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही, त्याचे प्रभुत्व दुसऱ्यांच्या हाती कधी जाणार नाही. तर या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यास नष्ट करतील व ते सर्व काळ टिकेल. आपण स्वप्नात असताना पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने यांचे चूर्ण केले. त्यावरून पुढे काय होणार? या थोर देवाने महाराजांच्या
हुजुरासे कळवल्या, हेच आपले स्वप्न, याचा अर्थ निसंशय हाच. तेव्हा नबुकदनेस्सर राजाने पालथे पडून दानिएलाला साष्टांग नमस्कार घातला. त्याच पुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा अशी आज्ञा केली. राजाने दानिएलास म्हटले, तुमचा देव खरोखर देवादिदेव राजराजेश्वर आहे आणि हे तुला रहस्य प्रगट करता आले म्हणून तो रहस्य प्रगट करणारा देव आहे. मग राजाने दानिएलास थोर पदात चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि बाबेलाच्या सर्व ज्ञान्यांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले. राजाने दानिएलाच्या विनंतीवरून शद्रक, मेशक, अबेदनगो यास बाबेल परगण्याचा कारभार सांगितला. दानिएल राजदरबारी राहू लागला. प्रेज द लॉर्ड. काळजीपूर्वक आहे का प्रियजनांनो, आज आम्ही काय शिकलो की परमेश्वरानं नबुकदनेस्सर राजाला एक संधी दिली होती. होय, तू वेढा घातलेला आहेस यरूशलेमाला, तिथल्या राजाला मी तुझ्या ताब्यात देतो, तिथली सर्व पात्रे मी तुझ्या ताब्यात देतो, तिथले सर्व अव्यंग्य स्वरूप, भाषा विद्या अवगत असणारे तरुण तुझ्या ताब्यात देतो. परंतु या राजाला प्रियजनांनो बरेचदा त्याच्या मनामध्ये गर्व, त्याच्या मनामध्ये अभिमान, त्याच्या मनामध्ये चिंता या गोष्टी होत्या. नबुकदनेस्सरचा स्वभाव तुम्हाला पुढं पुढं समजेल. आणि मग परमेश्वराने त्याला अगोदरच सावध केलं होतं आणि म्हणून हे दृष्टांत आणि स्वप्न नबुकदनेस्सर राजानं बघितलं, यासाठी की नबुकदनेस्सर राजानं कायमचं परमेश्वराला धरून राहावं, कायमचं परमेश्वराला समर्पित जीवन जगावं, परमेश्वर हाच देव आहे हे जाणावं, परमेश्वराची सत्ता मानवावर आहे हे ओळखावं, परमेश्वराच्या सेवकांचा मान सन्मान करावा हे परमेश्वर त्याला दाखवत होता. प्रियजनांनो, शेवटच्या काळाविषयी परमेश्वरानं नबुकदनेस्सरला दाखवलेली ही गोष्ट आहे. थेसलोनिकाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की प्रियजनांनो, या जगाच्या शेवटी एक गोष्ट घडणार आहे. ती वचन वाचून आपण थांबू. थेसलोनिकाच्या पत्रामध्ये पाऊलाचे थेसलोनिकास दुसरे पत्र कुणाला मिळालं असेल तर आपण ते वाचूया. पाऊलाचे थेसलोनिकास दुसरे पत्र, दुसरा अध्याय मी आपणासाठी वाचतो. अधर्माचे गुज आताच आपले कार्य चालवत आहे. कसलं? अधर्माचं गुज आताच आपलं कार्य चालवत आहे आणि जो आता प्रतिबंध करीत आहे तो दूर होईपर्यंत मात्र ते तसेच आपले कार्य चालवीत जाईल आणि मग तो अधर्मी पुरुष प्रगट होईल. त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील आणि आपण येताच स्वदर्शनानेच त्याला नाहीसं करेल. ज्यांचा नाश होणार त्याने आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरली नाही. त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्याचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा येतर्दर्थ देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मांडला त्या सर्वांस दंडाज्ञा व्हावी म्हणून असे होईल. प्रियजनांनो, आपण या संदेशातून शिकलो आहोत. आता असत्याचं गुज, अधार्मिक लोकांची कामं वाढलेली आहेत. प्रत्येकजण धर्माच्या गोष्टी, अधार्मिक गोष्टी करत आहे. परंतु आज तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात की परमेश्वरानं आम्हाला त्याच्या दुसऱ्या आगमनाची, येशूच्या येण्याची चाहूल लागलेली आहे. आपण आत्मिकरित्या जागरूक असणं, प्रार्थनेत, भक्तीत आणि त्याच्या येण्याची वाट पाहणं फार महत्त्वाचे आहे. आपण मंडळीमध्ये जिवंत धोंडे, आध्यात्मिक मंदिर असं रचलं जाणं फार महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्त हा जिवंत धोंड्याजवळ आम्ही आल्यामुळं आम्ही आध्यात्मिक मंदिर झालेला आहोत याचा विसर पडू देऊ नका. प्रियजनांनो, नबुकदनेस्सर राजाला परमेश्वराने दिलेलं हे स्वप्न त्याच्या एकट्यापुरतं मर्यादित नाही. आज या जगासाठी येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचं हे प्रगटीकरण आहे. तो पाषाण, तो दगड, प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जेव्हा तो येईल, प्रियजनांनो, आज जे स्वतःला देव देव म्हणत आहेत, आज जे स्वतःला उंच करत आहेत, आज जे राष्ट्र एका राष्ट्रावरती हल्ला करत आहे, आज जे लोक अनेकावर अन्याय करत आहेत आणि जे स्वतःची सत्ता स्थापन करायचा प्रयत्न करत आहे, हे सगळं त्या पुतळ्यासारखं
चूर्ण होईल. प्रियानो, सुरुवात कुठून झाली बघा. तो पाषाण आल्यानंतर तो त्या पावलावर, तो त्या माती, लोखंड, तो पितळ, तो रूपं आणि सोन्यावर त्यांना हल्ला केला आणि चूर्ण झालेला आहे. आज तुम्ही आणि मी धन्य आहोत की येशू ख्रिस्त हा पाषाण, जिवंत धोंडा, कोनशिला, जिवंत ख्रिस्त दगड, त्याच्याजवळ आता आम्ही आलेलो आहोत. आम्ही त्याच्यामध्ये रचलं जाणं आध्यात्मिक मंदिर म्हणून आणि त्या खडकावर आम्ही विश्वास धरून राहणं फार महत्त्वाचं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, रात्री चोर येतो तसा अचानक प्रभूचा दिवस येईल. आकाश लयास जातील, जुनी आकाश, जुनी पृथ्वी राहणार नाही. जसं वीज एका बाजूने चमकते दुसऱ्या बाजूला निघून जाते, तसं प्रभूच्या येणं होईल. प्रियानो, ध्वनी होईल. आणि बायबल सांगतं, करण्याचा ध्वनी होईल तेव्हा नाद आकाशातून येईल. आणि त्यावेळेला प्रियजनांनो, प्रभूच्या, देवाच्या पुत्राचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसऱ्या आगमनाचं चिन्ह आकाशामध्ये दिसणार आहे. तो देवाचा पुत्र देवदूतांसहित, करण्याच्या वाणीसहित, तुतारीचा ध्वनी होत असताना असंख्य देवदूतांसहित आपल्या वधूला नेण्यासाठी तो वर येणार आहे. तेव्हा आपण जे जिवंत असे उरू ते आकाशात घेतले जाणार आहोत आणि सर्वता त्याच्याजवळ राहणार आहोत. प्रियानो, ही मनोरंजनचा संदेश नाही, ही देवाची वाणी आहे, ही देवाची चेतावणी आहे. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर त्याच्या आगमनासाठी तयार राहा. त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या तयारीसाठी स्वतःची, परिवाराची तयारी करा. जरी दानिएलाला, शद्रक, मेशक, अबेदनोला नबुकदनेस्सर राजानं पकडून नेलं होतं, यरूशलेमाला वेढा घातला होता. सुवर्णाची देवाच्या मंदिरातील चांगली पात्र जरी त्या नबुकदनेस्सरानं आपल्या दैवतांच्या मंदिरात ठेवली होती. बरेचदा आमची गाथ अशीच होते, आपण परमेश्वराची मानाची पात्र, आपण परमेश्वराची सन्मानाची पात्र. बरेचदा प्रियानो, हे जग आम्हाला विटाळायसाठी बसलेलं आहे. तरुणानो, तरुणीनो, याच जेव्हा राजा झाला तेव्हा त्या सोन्याच्या पात्रातून द्राक्षारसाचं सेवन केलं. पत्नी, उपपत्नीनं ती सुवर्णाची पात्र आणली, त्याच्यातून द्राक्षारस पिलेत. देवाला ते आवडलं नाही. तेव्हा देवाची वाणी आली, म्हणे 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 उखेल, हे राजा, देवानं तुझे दिवस मापलेले आहेत, तुला तागडीत तोडलेलं आहे आणि तू उन्हा भरलेला आहेस. प्रियानो, आज मला सांगू द्या, विश्वासार्ह बहीण भावानो, तुम्ही स्वतःला कमी समजू नका. मी गरीब आहे, मी दिसायला स्मार्ट नाही, किंवा मला छोटी नोकरी आहे, किंवा मी कसा आहे. यापेक्षा तुम्ही परमेश्वराची, त्याच्या पवित्र स्थानातील पात्र आहात, विसरू नका. परमेश्वरानं तुम्हा पात्रांना योग्य कामासाठी निवडलेलं आहे. परमेश्वराचे तुम्ही सेवक आहात, तुम्ही अव्यंग्य आहात, स्वरूप आहात, तुम्ही देवाच्या ज्ञानानं, पवित्र आत्म्यानं भरलेले लोक आहात. प्रियजनांनो, आज जगाच्या वेड्यातून, सैतानाच्या वेड्यातून, आजार, पाप, जगाच्या वेड्यातून परमेश्वरानं येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला सोडवलेलं आहे. पण आज आम्ही फक्त मिष्टान्न, द्राक्षारस याचं जर सेवन करत असेल आणि परमेश्वराचं हे जे अन्न आहे, हे जे आमच्या देहाला आरोग्य देतं, आमच्या हाडांना सत्व देतं, या अन्नाला आम्ही जर सेवन करत नाही तर प्रियानो, हे जगाचं मिष्टान्न आणि जगाचा द्राक्षारस आम्हाला विटाळून आमचा नाश करतील. दानिएलाने निश्चय केला, 10 दिवस आमच्यावर प्रयोग करा. द्राक्षारसाचा विटाळ नको आम्हाला, मिष्टानांचा विटाळ नको. आज मंडळी हो, मंडळीमध्ये संजीवन, चैतन्य, सामर्थ्य, अभिषेक का तटलेला आहे? मंडळी खाणे व पिणे याकडे लक्ष देत आहे.
भक्तीला, प्रार्थनेला, आराधनेला, अर्पण देण्यामध्ये, परमेश्वराचं मधलं धार्मिकतेचं, पवित्रतेचं जीवन जगण्यासाठी लोक समर्पण कमी करत आहेत. पण आज तुम्ही धन्य आहात. शब्दात पवित्रपणे पाळता, देवाला समर्पित जीवन जगत आहात, अर्पण देत आहात, आपल्या परिवारासहित परमेश्वराला शरण आलेला आहात, म्हणून तुम्ही धन्य आहात, म्हणून परमेश्वर तुम्ही मान्य आहात. परंतु हा संदेश ऐकणाऱ्यानो, प्रिय बहीण भावानो, वेळ फार थोडीच राहिलेला आहे. जो येणार तो येईल, उशीर करणार नाही. जसा नबुकदनेस्सर राजानं पुतळा पाहिला, सोन्याचं शीर, हात आणि छाती रुपयाचं होतं, पोट आणि मांड्या पितळेच्या होत्या, पावलाचा काही भाग लोखंडाचा आणि मातीचा होता. आज हे जग, आज जगातले राजे, अधिपती, आज जगातले बलाढ्य लोक, ही राज्य अकस्मात लयास जाणार आहेत. पण ज्याच्या काही धार्मिकता बसते, असं नवं आकाश, नवी पृथ्वी, नवं यरुशलेम वरून येणार आहे. जो वरून येणार आहे तो येशू खरावर आहे. तो आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. पहा, तो लवकर येतो. तो म्हणतो, जो येणार तो येईल, उशीर करणार नाही. त्याला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्ष एक दिवसासारखी आहेत. आज प्रश्न हा आहे, जसं दानिएल, शद्रक, मेशक, अबेदोनगो, ज्ञान्यांचा वध होऊ नये, ज्ञानांबरोबर आमचा वध होऊ नये म्हणून ते परमेश्वराला प्रार्थना करू लागले, परमेश्वराला दृष्टांताचा अर्थ विचारला. आज तुम्ही तुमच्या परिवाराबाबत, तुमच्या व्यवसायाबाबत, नोकरीबाबत, तुमच्या बाबत परमेश्वराजवळ तुम्ही शरण येऊन प्रार्थना करत आहात काय, की परमेश्वरा, माझ्या आयुष्याचा उपयोग काय, माझं भविष्य काय, माझ्या परिवाराचं काय? परमेश्वर रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गामध्ये आहे. त्यांनी प्रार्थना केल्या आणि परमेश्वरानं त्यांना नबुकदनेस्सराचं त्यांना स्वप्न दृष्टांत दाखवला, स्वप्नांचा अर्थ उलगडा दिला. तो अर्थ आज या जगासाठी आहे. आज हे संदेश ऐकणारा तुम्हासाठी आहे. तो पर्वत, तो पाषाण येशू ख्रिस्त आहे, जो त्या विक्राळ पुतळ्याला त्यानं चूर्ण केलं. हे जगाचं राज्य, हे जगाची दुष्टता, हे जगाचे सगळे बलाढ्य नष्ट होईल. परंतु एक राज्य, जे प्रभू येशूचं राज्य आहे, ते राज्य कधी भंग पावणार नाही, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. बायबल देवाचं वचन सांगतं, जो पाषाण वरून आला, त्यानं पुतळ्याचं चूर्ण केलं, त्याचा एक पर्वत तयार झाला आणि त्या पर्वतानं संपूर्ण पृथ्वी व्यापली. तो येशू ख्रिस्त या जगाला व्यापणार आहे. त्याचं राज्य या जगामध्ये असणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या राज्यामध्ये आपल्या प्रियजनांना घेऊन जाणार आहे. आज हा संदेश ऐकल्यानंतर माझा विश्वास आहे, येशू ख्रिस्ताच्या आगमनाची तुम्हाला चाहूल लागेल. तो पहा लवकर येत आहे. जे तुम्ही जागृत आहात, त्या तुम्हाला परमेश्वर त्याच्या राज्यामध्ये नेईल. परंतु अजून नोहाच्या काळामध्ये जसे लोक विलासात होते, लग्न करून घेण्यात, खाण्यापिण्यात व्यस्त होते, आज तुम्ही तसे राहाल. 40 दिवस 40 रात्री पाऊस पडला, जलप्रलयाने जगाचा नाश झाला, परंतु नोहाने त्याच्या परिवाराचा परमेश्वराने बचाव केला. आज तुम्ही कुठं आहात? आज पश्चाताप करा, देवाकडे वळा, प्रभू येशूच्या आगमनाची तयारी करा. जात्यावर दळणाऱ्या दोघीतून एक घेतली जाणार आहे, त्यापैकी तुम्ही असावं. शेतात काम करणाऱ्या दोघातून एक घेतला जाणार आहे, त्यापैकी तुम्ही असावं. 10 कुमारीपैकी 5 कुमारी ज्या शानी होत्या, त्यांनी तेल घेतलं, त्यांनी दिवे घेतले, दिव्यात तेल होतं आणि ते आत गेल्या, त्यापैकी तुम्ही असावं. म्हणून परमेश्वर तुम्हाला आज या गोष्टी प्रगट केलेल्या आहे. देवबाप करो हा सर्व संदेश तुम्हा सर्वांसाठी परमेश्वर आशीर्वादित करो. या आपण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. आपण आपल्या जागेवर उभं राहूया, प्रार्थना करत, मनांतकरण नीट करत, आपसात न बोलता परमेश्वराला समर्पण करूया. तो येशू ख्रिस्त मोठा पाषाण आहे. तो अकस्मात त्या पृथ्वीवर हे अंधाराचं राज्य, हे अज्ञानाचं राज्य, हे अंधश्रद्धेचं राज्य नष्ट करून आपलं राज्य, जिथं पवित्रता असेल, जिथं न्याय असेल, जिथं लोकांना दया मिळेल, जिथं लोकांना शांती असेल, जिथं लोकांना आशीर्वाद, आरोग्य असेल, असं राज्य देण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त येत आहे.
प्रियजनांनो, आज पश्चाताप करा, प्रार्थना करा. प्रभू येशू ख्रिस्ताकडं सहाय्य मागा की हो येशू, तू खरा कोनशिला आहेस, तू जिवंत धोंडा आहेस, तू मोठा पाषाण आहेस, तू वरून येणार आहेस, यावर मी विश्वास ठेवतो. आम्हाला आणि आमच्या परिवाराला प्रभू आध्यात्मिक जिवंत धोंड्याचे तू रच माझ्या प्रभू. प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. फिर से ओ आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरी सामत से फिर से अभिषेक कर दे. पुन्हा म्हणा, फिर से ओ आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरी सामत से फिर से तो अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी महिमा हम पे बरसे, अपनी आर्ग पे चला हमको, तेरी महिमा से, तेरी साम. सर्वांनी का फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामत से फिर से तू अभिषेक कर दे. आ पवित्र आत्मा, यस यस, आ पवित्र आत्मा, आ पवित्र आत्मा, आ पवित्र आत्मा. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र पवित्र, सर्वसमर्थ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी, स्वर्ग पृथ्वी आणि आमच्या निर्माण करत्या, उत्पन्न करत्या पित्या, ख्रिस्त येशूच्या पवित्र प्रिय महान नामात आज या ठिकाणी सियोन प्रार्थना घरामध्ये आम्ही सर्व मंडळी तुला धन्यवाद देतो. आभार मानितो राजे येशू, तुझी कृपा, तुझी दया करुणा आम्हा मंडळीवर, आम्हा सगळ्या कुटुंबावर आहे प्रभू. तुझं सत्य गगनाला भिडलेलं आहे. तुझं वचन हे परमेश्वर देवा जसं जल समुद्राला व्यापितं, तसं तुझ्या ज्ञानाच्या प्रतापाच्या ज्ञानानं ही पृथ्वी व्यापणार आहे प्रभू. तू स्वतः म्हटलं आहेस, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होती पण माझं वचन नाहीसं होणार नाही. राजेश, आजचा हा मूलभूत महत्त्वाचा अद्भुत संदेश तुझ्या पवित्र शास्त्रातून तू आम्हाला प्रगट केला आहेस. तुझ्या बापा येशू दुसऱ्या आगमनाविषयी तू आज आम्हाला येशू आमची मनांतकरणं उघडलीस. आणि बापा येशू आभार मानितो, तुझं दानिएलाच्या पुस्तकातून हे दृष्टांत रूपानं गुज सत्य येशू राजा तू आज आम्हाला प्रगट केला आहेस. आम्ही ऐकून सोडून न देता की होय बापा येशू ख्रिस्ता, तुझ्या आगमनाविषयी आम्ही जागरूक राहावं. सुवार्थ कार्यामध्ये, प्रार्थनेमध्ये, उपासनेमध्ये, तुझ्या राज्याच्या घोषणेमध्ये आम्ही दक्ष राहावं. म्हणून बापा येशू आम्हाला सहाय्य कर. या मंडळीतील माझ्या प्रत्येक बहीण भावाला सर्व बाबतीमध्ये स्थिर कर प्रभू येशू. त्यांच्या मनामध्ये असणारी चिंता, दबाव
सर्व अस्वस्थ भयभीत करणाऱ्या गोष्टी येशूच्या नावात निघून जाऊ देत. हे पवित्र आत्मा, तू प्रत्येकाचं सहाय्य हो. दृष्टांत पाहणारे, वचनांचा उलगडा प्राप्त करून घेणारे, तुझ्या नामाची घोषणा करणारे, पुष्कळांना धार्मिकतेने वळवणारे असे प्रियजन येशू यांना बनव माझ्या देवा. प्रभू येशू, आम्ही उपकार मानितो की तू आम्हाला या जगातून काढून, बापा येशू, तू खरा जिवंत धोंडा, प्रभू येशू, तुझ्यामध्ये आम्हाला आध्यात्मिक मंदिर असं तू रचलेलं आहेस. हे राजा येशू, आम्ही उपकार मानितो की तुझ्या शरीराचे अवयव तू आम्हाला केलेले आहेस. तू आमचा मस्तक आणि आम्ही तुझं शरीर आहोत. राजा येशू, मंडळी, तू जो खडक त्या तुझ्यावर येशू तू रचलेली आहेस. आम्ही सदैव येशू तुझ्यामध्ये राहावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. येणाऱ्या दिवसामध्ये बापा येशू, जी वाणी होणार आहे, जी तुतारी वाजवली जाणार आहे, जो आकाशातून नाद येणार आहे, आणि बापा येशू तुझं सैन्यांसह, दूतांसह जे प्रगट होणं आहे प्रभू, त्यामध्ये सामील होण्यास आणि तुझ्याबरोबर येशू अंतरात घेतले जाण्यासाठी आम्हाला पात्र बनव प्रभू येशू. कारण तुझ्या वचनात, प्रगटीकरणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, पहा तो मेघा सहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, ऊर बढवून लोक घेतील. परंतु राजा येशू, आम्ही ऊर बढवणारे नको, आम्ही मागून पश्चाताप करणारे नको, तर बापा येशू तुझ्या येण्यानं आनंद होणारे, तुझ्या येण्यानं परमेश्वर तुझ्याबरोबर उचलले जाणारे असू दे प्रभू येशू. या मंडळीत माझ्या प्रत्येक भाऊ बहिणीचं सहाय्य कर. सर्व मान सन्मान तुला देतो. या देशामध्ये तुझी शांती असू दे, या राज्यामध्ये तुझी शांती असू दे. गरीब, अनाथ, पोरके, विधवा यांना बापा येशू तुझ्या नावाशी ओळख होऊ दे. जो अधर्म, भ्रष्टाचार, जे काही अंधार, अज्ञानाच्या गोष्टी चालू आहेत, बापा येशू तुझ्या नावामध्ये त्या रद्द होऊ देत. आणि बापा येशू तुझं राज्य या जगामध्ये असू दे, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. सर्व महिमा गौरव तुला देऊन आभारासहित प्रार्थना येशूच्या नामात करी तुम्हाला पिता. आमेन. देवबाप तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वादित करो.